शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिकेत शेळके तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो लवकरच आपला जो काही रब्बी हंगाम आहे, रब्बी हंगामाला त्यामध्ये सुरुवात होईल आणि रब्बी हंगामामध्ये आपलं जे मुख्य पीक असतं बऱ्यापैकी विदर्भ मराठवाड्यातले जे शेतकरी करत असतात ते म्हणजे की हरभरा पीक. हरभरा पीक करत असताना हरभऱ्याचा योग्य वाण नेमकी आपण कोणता केला गेला पाहिजे, कोणत्या वाणाची नेमकी खास काय वैशिष्ट्य आहे याच्याबद्दलची आज आपण डिटेल त्यामध्ये चर्चा करणार आहोत. व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा. सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून ज्या काही येणाऱ्या नवीन व्हिडिओ आहे सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आता शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी जे काही हे वाण मी निवडलेले आहे, हे वाण आम्ही निवडत असताना जी आपली शेतकऱ्यांची कम्युनिटी आपल्यासोबत जोडलेली गेली आहे, आपण शेतकऱ्यांचा त्यामध्ये सर्वे घेतला की मागच्या वर्षी कोणते वाण शेतकऱ्यांना चांगले वाटले किंवा कोणत्या वाणाचं मागच्या वर्षी चांगलं उत्पन्न आलं, त्यानुसार हे वाण आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त जर एखादे काही नवीन वाण असेल, ते जर तुम्ही मागच्या वर्षी केला असेल, त्याचा जर तुम्हाला चांगला उतारा आलेला असेल तर त्याचं नाव सर्वात आधी खाली कमेंट करा, जेणेकरून मला देखील माहिती पडेल आणि बाकीच्या शेतकऱ्यांना देखील त्या वाणाबद्दल माहिती होईल आणि मागच्या वर्षी तुम्हाला हरभऱ्याचं किती उत्पन्न आलं होतं हे त्यामध्ये सर्वांनी सर्वात पहिल्यांदा कमेंट त्यामध्ये नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहत असताना जे काही वाण निवडलेलं आहे त्याच्यामध्ये जॅकी 9218 सर्वात जुना वाण आहे आणि सर्व शेतकऱ्यांचा त्यामध्ये फेमस असलेला वाण आहे. नंतर विजय, दिग्विजय, डॉलर, PKV2, विशाल आणि सुपर जॅकी असे जे काही 4 ते 5 वाण असणार आहे, ह्या वाणांबद्दल आज आपण त्यामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिला जो वाण आहे तो म्हणजे की जॅकी 9218. तर जॅकी 9218 जो काही शेतकरी मित्रांनो हा वाण आहे, ह्या वाणाचं बऱ्यापैकी भरपूर शेतकरी ह्या वाणाची त्यामध्ये निवड वगैरे करत असतात आणि अनेक शेतकऱ्यांना त्यामध्ये अतिशय त्यामध्ये चांगलं उत्पन्न देखील बऱ्यापैकी मिळलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतं. पण आता शेतकरी मित्रांनो, ह्या वाणाचं नेमकी खास वैशिष्ट्य काय? सर्वात पहिली गोष्ट, हा कोरडवाहूसाठी देखील तुम्ही करू शकता. एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही बागायती क्षेत्रासाठी त्यामध्ये देखील वाण करू शकता, म्हणजे दोन्ही क्षेत्रामध्ये येणारे वाण आहे. आता वाण शेतकरी मित्रांनो निवडत असताना सर्वात पहिली गोष्ट समजून घ्या की तुमची जमीन कशी आहे, याच्यानुसार तुम्ही वाणाची निवड करा. एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमच्या भागामध्ये कोणता वाण सरासरी ॲव्हरेजली दरवर्षी चांगला येतो, त्या वाणाला तुम्ही सर्वात पहिली गोष्ट प्राधान्य द्या. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमचा त्या वाणाबद्दलचा अनुभव कसा आहे. जर तुम्हाला ते एखाद्या वाणाबद्दल चांगला अनुभव आलेला असेल, चांगला उतारा आलेला तुम्ही पाहिला असेल, तर अशा वेळेसच ते वाण करा. बऱ्याच वेळेस शेतकरी काय करतात की नवीन वाण त्यामध्ये करायला जाता, प्रत्येक भागातलं वातावरण असेल, जमीन असेल, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि नवीन काही ट्राय करायला गेल्यामुळे अनेक वेळेस त्यामध्ये जमत नाही. जर करायचं असेल नवीन तर पहिल्यांदा 1 एकर 2 एकर वरती करा आणि त्या वर्षी जर चांगला आला तर पुढच्या वर्षी तुम्ही जास्त क्षेत्रावरती त्या वाणाची निवड करू शकता. त्यामुळे आधी तुमच्या भागातला जो चांगला वाण येतो त्या वाणानुसार तुम्हाला निवड करायची आहे. जो काही जॅकी 9218 आहे, याचा जो काही कालावधी आहे हा 115 ते 120 दिवसांचा त्यामध्ये कालावधी साधारणपणे आपल्याला पाहायला मिळत असतो. आता याच्यामध्ये कालावधी सुद्धा देखील अनेक वेळेस बदलू शकतो. जसं की एखाद्या शेतकऱ्याची जमीन हलकी आहे, त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये लवकर येईल काढायला. एखाद्या शेतकऱ्याची जमीन भारी आहे, काळसर जमीन आहे, पाणी वगैरे त्या शेतकऱ्याने 2 दिलेलं आहे, तर त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये अवघे 120 ते 125-30 दिवसांपर्यंत सुद्धा त्यामध्ये वाण घेऊ शकतो. म्हणजे हे डिपेंड असतं जमिनीवरती कालावधी, कारण हलक्या जमिनीत वाण लवकर मॅच्युअर होत असतो आणि भारी जमीन असेल तर त्या जमिनीमध्ये वाण मॅच्युअर व्हायला टाइम लागत असतो. हे एक मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. तर ह्या वाणाचे खास जे काही वैशिष्ट्य वगैरे आहे ते म्हणजे की झाडे अर्धवट पसरलेली, टपोरे दाणे आणि पिवळसर तांबूस रंगाचे दाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. टपोरे दाणे म्हणजे दाण्याचा जो काही आकार आहे शेतकरी मित्रांनो अतिशय मोठा आहे. दाणा जर तुमचा मोठा असेल तर परिणामी वजन जास्त मिळतं. म्हणजे एखाद्या 100 दाण्याचं आपण बऱ्यापैकी कॅल्क्युलेशन करत असतो. ह्या वाणाचे जर तुम्ही 100 दाणे घेतले, टपोरे दाणे आहेत, तर निश्चित तुम्हाला याच्यापासून जास्त उत्पन्न मिळतं. आणि ते जर दुसरा बारीक दाण्याचा जर वाण जर तुम्ही घेतलेला असेल, त्या दाण्याचं वजन तुम्हाला कमी येत असेल, परिणामी ॲव्हरेजला देखील फरक पडत असतो. म्हणून मोठ्या दाण्याचा त्यामध्ये असलेला हा वाण आहे. रंगामुळे बाजारभाव देखील चांगली मागणी मिळते. बऱ्याच वेळेस शेतकरी डाळीसाठी देखील त्यामध्ये वापरत असतात. मर रोगास प्रतिकारक्षम असलेलं त्यामध्ये वाण आहे. तर मर रोगास प्रतिकारक्षम म्हणजे काय, की म्हणजे या वाणाला मर लागतच नाही असं का? तर बिलकुल नाही शेतकरी मित्रांनो. प्रतिकारक क्षमता म्हणजे की जरी तुमच्या जमिनीमध्ये मर रोग आला, तुमच्या शेतामध्ये मर रोग आला, तर त्या रोगापासून लढण्याची क्षमता ह्या वाणामध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही होत की हा पूर्णपणे मर रोगाला त्यामध्ये येऊन देत नाही किंवा मर रोगाला सहनशील होईल. ज्यावेळेस सहनशील असेल त्यावेळेस समजायचं आहे की त्या वाणाला तो सहन करू शकतो. पण प्रतिकारक क्षमता म्हणजे त्या वाणाच्या विरुद्ध लढण्याची क्षमता या वाणामध्ये आहे. म्हणजे मर रोग आला तर एखादा रेग्युलर वाण आहे त्याला जास्त मर लागेल, तर ह्या वाणाला त्यामध्ये साधारणपणे 30 ते 40% कमी मर लागेल. याचा अर्थ असा होतो. 100 दाण्यांचं वजन, जसं की मी तुम्हाला मागच्या दाण्यांबद्दल बोललो, 28.5 ग्रॅम पर्यंत आपल्याला 100 दाण्यांचं वजन पाहायला मिळतं. अतिशय चांगलं वजन आहे. जर जेवढे जास्त जर घाटे लागलेले असेल तर निश्चित तुम्हाला चांगलं या ठिकाणी उत्पन्न येऊ शकतं. आता शेतकरी मित्रांनो, हरभरा याच्यामध्ये तडकण्याची समस्या देखील त्यामध्ये कोणत्या प्रकारची उद्भवत नाही. बऱ्याच वेळेस काय होत असतं की हरभरा काढणीला आल्यानंतर अनेक वेळेस जे घाटे असतात हे त्यामध्ये फुटले जातात, कारण हा आपला जो काय हरभरा आहे हा मॅच्युअर होत असतो,
फेब्रुवारी, मार्च किंवा एप्रिलमध्ये जसं तुम्ही पेरणीला लेट करशाल तसा लेट होत असतो आणि त्यावेळेस ऊन जास्त असतं, टेम्परेचर जास्त असतं. अशा वेळेस एकाच वेळेस जर तुमचा प्लॉट वाढलेला असेल तर अशा वेळेस जे काही हरभऱ्याचे गाठी असतात हे तडकले जातात, दाणे बऱ्याच वेळेस बाहेर गळले जातात आणि नुकसान त्यामध्ये होत असतं. पण ह्या वाणाच्या बाबतीत अशी कोणतीही समस्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही आणि कोरडवाहू बागायतीसाठी योग्य अशा पद्धतीचा हा त्यामध्ये शेतकरी मित्रांनो वाण आहे. निश्चित त्यामध्ये तुम्हाला जर करायचं असेल तर त्यामध्ये करू शकता. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे आपले शेतकरी आहे. 3 फुटावरती त्यांनी हरभऱ्याचं त्यामध्ये नियोजन केलं होतं वरतंत्राप्रमाणे आणि त्यामध्ये 17 क्विंटल पर्यंत एकरी त्यामध्ये उत्पन्न यांनी घेतलं होतं. अतिशय छान पद्धतीने नियोजन केलं होतं. तुम्हाला देखील तंत्राप्रमाणे जर नियोजन करायचं असेल तर मला त्यामध्ये खाली कमेंट करा. म्हणजे तुम्हाला त्या पिकाचं जे काही शेड्यूल वगैरे असणार आहे हे तुम्हाला त्यामध्ये व्हॉट्सअपला पाठवलं जाईल. यासाठी तुमचा व्हॉट्सअप नंबर खाली सर्वांनी कमेंट करा. शेतकरी मित्रांनो दुसरा जो वाण आहे तो म्हणजे की विजय. या देखील वाणाला बरेचसे शेतकरी त्यामध्ये पसंती वगैरे देत असतात. या देखील वाणाचं जर पाहिलं तर जिरायती आणि बागायती अशा दोन्ही क्षेत्रामध्ये येणारा हा त्यामध्ये वाण आहे. तर या ठिकाणी मी याचं जे काय आहे हे उत्पन्न देखील त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आता हे उत्पन्न नेमकी कशा प्रकारे मेन्शन केलेलं आहे हे त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. बऱ्यापैकी जसं की विजय हा वाण करणारे जे काही शेतकरी होते त्यातून 100 शेतकरी आपण त्यामध्ये घेतले. 100 शेतकऱ्यांना त्यामध्ये विचारलं की तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये केला होता. त्यातून 50 कोरडवाहू करणारे शेतकरी निवडले आणि 50 बागायती पद्धतीने म्हणजे पाण्याचं ज्यांनी व्यवस्थापन केलं आहे त्या पद्धतीने निवडले. त्याच्यामध्ये सरासरी जेवढे आकडे आले प्रत्येकाचं उत्पन्न कोणाला 10 क्विंटल आलं, कोणाला 12, कोणाला 9, कोणाला 8 अशाची सर्वांची एक ऍव्हरेज काढली आणि त्याच्यानुसार हे उत्पन्न या ठिकाणी डिसाईड केलेलं आहे. एकंदरीत तुम्हाला याच्यापेक्षा देखील जास्त त्यामध्ये मिळू शकतं किंवा याच्यापेक्षा देखील कमी सुद्धा येऊ शकतं. ते एकंदरीत आपल्याला माहिती असली गेली पाहिजे की अंदाजे सरासरी ऍव्हरेज किती येऊ शकतं याच्यासाठी हे उत्पन्न ते दिलेलं आहे. याचा जो काही कालावधी आहे हा 105 ते 110 दिवस आहे. जो आपण जॅकी 9218 पाहिला होता त्याला जास्त दिवस लागतात, त्या तुलनेमध्ये हा वाण लवकर येतो. जर एखादे काही शेतकरी असेल की त्यांना उन्हाळ्यामध्ये तिळाचं नियोजन करायचं असेल, उन्हाळी भुईमुगाचं नियोजन करायचं असेल, अशा वेळेस शेत लवकर जर खाली करायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही ह्या वाणाची निवड करू शकता. निश्चित तुम्हाला या ठिकाणी जास्त फायदा त्यामध्ये झालेला पाहायला मिळेल. मर रोगासाठी सेम त्यामध्ये प्रतिकारक क्षमता याच्यामध्ये आहे, अधिक उत्पन्न देण्याची क्षमता आहे. त्यानंतर अवर्षण प्रतिकारक क्षमता जिरायती क्षेत्रासाठी त्यामध्ये आहे. म्हणजे जिरायती जे काही क्षेत्र आहे त्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे येतो, पाण्याची त्यामध्ये गरज देखील पडत नाही आणि बागायती तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य आहे. आता इथून पुढे शेतकरी मित्रांनो जे काही आपण वाण निवडत असतो खास करून जे उशिरा पेरणीसाठी वाण असतात असे वाण त्यामध्ये निवडले गेले पाहिजे. कारण आता सोयाबीन आपले लेट होत असते आणि जर लवकर जरी आपण हरभऱ्याची पेरणी केलेली असेल किंवा गव्हाची पेरणी केली असेल मागच्या 3 ते 4 वर्षाचा त्यामध्ये जर तुम्ही नीट व्यवस्थित अभ्यास केला असेल तर तुमचं एक असं लक्षात येईल उलट जर आपण लवकर जर पेरणी केलेली असेल तर त्या वाणांचं त्या पिकाचं उत्पन्न उलट आपल्याला कमी येतं. पण तेच जर तुम्ही हरभरा असेल किंवा गहू असेल याची पेरणी तुम्ही नोव्हेंबरच्या शेवटी म्हणा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जर केलेली असेल तर त्या जे काही गव्हाचा वाण असेल किंवा हरभऱ्याचं वाण असेल याचं त्यामध्ये तुम्हाला चांगलं उत्पन्न आलेलं दिसत येत असतं. यासाठी आपल्याला उशिरा पेरणीसाठी योग्य असलेले वाण शक्यतो त्यामध्ये निवड करणं गरजेचे आहे. पुढचा शेतकरी मित्रांनो जो वाण आहे तो म्हणजे की दिग्विजय. आता हा देखील वाण अतिशय त्यामध्ये छान आहे. भरपूर शेतकरी ह्या देखील वाणाला त्यामध्ये प्राधान्य देत असतात आणि प्रामुख्याने यवतमाळचा त्यामध्ये भाग असेल, त्याच्यानंतर वर्धा वगैरे अमरावती इकडच्या भागामध्ये भरपूर शेतकरी त्यामध्ये ह्या वाणाची त्यामध्ये पेरणी वगैरे करत असतात. सेम जिरायती क्षेत्रासाठी चालतो, बागायतीसाठी चालतो आणि उशिरासाठी देखील चालतो. उलट मी जसं सांगितलं उशिरा केलेला असेल तर तुम्हाला उलट चांगलं उत्पन्न येतं. मागच्या 4 वर्षाचा हा स्टडी त्यामध्ये सांगतो. तर जर उशिरा जर तुम्ही पेरणी केली तर निश्चित तुम्हाला चांगलं त्यामध्ये उत्पन्न या ठिकाणी पाहायला मिळेल. कालावधी मगाशी जो वाण पाहिला त्याच्यापेक्षा अजून कमी कालावधी लागतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला उन्हाळी जर पिकाचं एखादं काही नियोजन जर करायचं असेल तर कमी दिवसामध्ये येणारे वाण निवडा जेणेकरून तुमचं शेत लवकर खाली होईल. 15-20 दिवसांचं त्यामध्ये गॅप भेटेल, त्या टायमिंगमध्ये तुमचं शेत थोडंसं मोकळं राहील आणि नंतर तुम्हाला पुढं पिकाचं नियोजन करायला त्यामध्ये मिळू शकतं. अशा प्रकारे हा देखील त्यामध्ये वाण करू शकता. याचं देखील जे वैशिष्ट्य आहे मर रोगासाठी प्रतिकारक क्षमता असलेला वाण आहे, अधिक उत्पादन देण्याची क्षमता आहे. टपोरे धान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. जिराईत बागायत त्याचे उशिरा पेरणीसाठी योग्य आणि खास करून महाराष्ट्रासाठी प्रसारित म्हणजे महाराष्ट्रासाठी योग्य आपल्या विदर्भ मराठवाडा असेल सर्वच भागामध्ये तुम्ही ह्या वाणाची निवड त्यामध्ये करू शकता. अशा प्रकारे हा देखील वाण आहे, अतिशय छान आहे. याचा जर तुम्हाला काही अनुभव चांगला आलेला असेल तर निश्चित त्यामध्ये कमेंटमध्ये कळवा. शेतकरी मित्रांनो पुढचा जो आहे पिकेवी 2 हा एक डॉलरचाच त्यामध्ये प्रकार जरी म्हटलं तरी पण चालेल. शेतकरी मित्रांनो हा देखील त्यामध्ये वाण आहे. सरासरी आता डॉलरचे जे काही येणारे वाण आहे पिकेवी 2 याचं उत्पन्न त्यामध्ये कमी येतं पण बाजारभाव आपल्याला थोडेसे जास्त पाहायला मिळतात. तरी म्हणजे ऍव्हरेजली जरी उत्पन्न कमी असेल तर बाजारभाव जर चांगला मिळाला तर रेग्युलर जे काही येणारे आपले वाण आहे त्या वाणांच्या तुलनेमध्ये निश्चित हा वाण त्यामध्ये परवडणारा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतो. कालावधी साधारणपणे आपल्याला 100 ते 105 दिवस लागत असतात. अधिक त्यामध्ये टपोरे दाणे मिळतात, अधिक त्यामध्ये बाजारभाव मिळतं आणि मर रोगासाठी प्रतिकारक्षम. पण तसं जर आपण पाहिलं तर ह्या वाणाला जास्त त्यामध्ये मर लागलेली आपल्याला दिसून येत असते. याच्यासाठी याचं अंतर देखील जे असतात
बऱ्याच वेळेस शेतकरी जास्त एकरी बियाणे पेरतात, म्हणजे 50 किलो पर्यंत काही मी शेतकरी पाहिले आहे यवतमाळच्या भागामध्ये की त्यांनी एकरी 50 किलो पर्यंत देखील बियाणं वगैरे पेरत असतात, जेणेकरून मर रोग वगैरे लागू नये याची त्यामध्ये त्यांना काळजी असते. तर अशा वेळी जर तुम्हाला करायचं असेल तर निश्चित त्यामध्ये करू शकता, अतिशय छान आहे, निश्चित त्यामध्ये तुम्ही करू शकता. पुढचा शेतकरी मित्रांनो आहे विशाल. हा देखील त्यामध्ये बागायती आणि कोरडवाहू अशा दोन्ही क्षेत्रासाठी येणार. आता शक्यतो त्यामध्ये असे वाण आपण निवडलेले आहे ते दोन्ही क्षेत्रामध्ये तुम्ही करू शकता. कोणाचं कोरडवाहू असेल, कोणाचं बागायत असेल, जेणेकरून दोन्ही शेतकऱ्यांना त्यामध्ये फायदा होईल. ते एवढंच याच्यामध्ये एक फरक पडतो की उत्पन्नामध्ये आपल्याला थोडासा फरक जाणवतो. कोरडवाहूला निश्चित तुम्हाला कमी उत्पन्न येतं, बागायतीला त्यामध्ये निश्चित तुम्हाला जास्त येतं. कालावधी 110 ते 115 दिवस त्यामध्ये लागत असता. पिवळ्या रंगाचे टपोरे दाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. तसेच घाटे देखील जे आहे हे आकाराने अधिक मोठे पाहायला मिळत असतात. बाकीचे जे काही येणारे वाण आहे, शक्यतो गावरांचे जे काही येणारे वाण आहे त्याचे घाटा हा अतिशय बारीक असतो. त्या तुलनेमध्ये जर आपण पाहिलं तर याचे घाटे आकाराने त्यामध्ये मोठे असतात, गर्द हिरवे असतात. 100 दाण्यांचं वजन 28 ग्रॅम पर्यंत, म्हणजे आपण जो पाहिला होता सुरुवातीला त्या वाहनाच्या एवढंच त्यामध्ये जे काही वजन आहे या ठिकाणी आपल्याला आलेलं पाहिलं त्यामध्ये दिसत असं. आणि बाजारात सर्वाधिक मागणी असलेलं त्यामध्ये एकमेव वाण. बाजारामध्ये सध्या जर पाहिलं तर रेग्युलर जर तुम्ही वाण जे गावरान आहे ते विकायला जर गेले त्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये तुम्हाला 200-300 रुपये निश्चित ह्या वाणाला जास्तच त्यामध्ये पाहायला मिळत असतात. कारण दाण्याची जी काही क्वालिटी आहे ही अतिशय चमकदार उठव त्यामध्ये क्वालिटी आहे, त्याच्यामुळे मार्केटमध्ये डिमांड जरी म्हटलं तरी पण चालेल, आपल्याला निश्चित त्यामध्ये चांगली या ठिकाणी पाहायला मिळत असते. अशा प्रकारे हे शेतकरी मित्रांनो वाण होते. त्यानंतर पुढचा एक आहे सुपर जॅकी. एक AKG 1402 हा त्याचा त्यामध्ये रिसर्च नंबर आहे. याचं देखील उत्पन्न 10 ते 12 क्विंटल पर्यंत येतं. कालावधी 95 दिवसाचा आहे. एकाच वेळेस काढणीसाठी येणारा योग्य वाण आहे. बऱ्याच वेळेस काय होत असतं की काही हरभऱ्याचे असे वाण वाजतात की निम्म झाडं पिवळे पडतात, निम्मे काढलेले आलेले असतात. अशा वेळेस एकाच वेळेस आपल्याला काढणी करता येत नाही आणि खूप समस्या त्यामध्ये येत असतात. पण हा शेतकरी मित्रांनो एक असा वाण आहे एकमेव की एकाच वेळेस सर्व त्यामध्ये काढलेला येतो. म्हणजे 10 दिवसात पूर्ण त्यामध्ये प्लॉट तुमचा काढणीला येणार, म्हणजे एकमेव असं त्यामध्ये वाण आहे. यांत्रिक पद्धतीने काढण्यासाठी सुलभ. याचे जे काही घाटे लागत असताना खोडापासून वरच्या भागामध्ये घाटे लागतात. काही काही जे वाण असतात ते अगदी बुडापासून त्याला घाटे लागले जातात. परिणामी जे काही काढणीसाठी येणारे यंत्र आहे त्या यंत्रामुळे आपल्याला काढता वगैरे येत नाही. खालचे घाटे बरेचसे तुटले जातात आणि नुकसान होत असतं. ह्या वाणाच्या बाबतीत असं आपल्याला बिलकुलही पाहायला मिळत नाही, कारण हा खास करून त्याच हिशोबाने रिसर्च केला गेला आहे की भविष्यामध्ये येणारे जे काही यंत्र वगैरे आहे त्या यंत्राच्या सायन्सच तुम्हाला हार्वेस्टरनी काढता येईल. त्या दृष्टिकोनातून हा वाण त्यामध्ये रिसर्च करण्यात आलेला आहे. करपा रोगास मध्यम प्रतिकारक रोधक असलेला वाण आहे. बऱ्याच वेळेस जर पाहिलं तर घाटे लागण्याची जी स्टेज येत असते त्या स्टेजमध्ये अनेक वेळेस आपले प्लॉट पूर्ण पिवळे पडले जातात. म्हणजे त्यावेळेस जो काही ब्लाइटचा प्रकार आहे, करप्याचा प्रकार आहे, हा आपल्या हरभऱ्यावरती पाहायला मिळत असतो. पण ह्या वाणाच्या बाबतीत बिलकुल असं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मध्यम भारी जमिनीसाठी योग्य असलेलं त्यामध्ये वाण आहे. एवढे जे काही शेतकरी मित्रांनो मी वाण सांगितलेलं आहे याच्यापैकी तुम्ही कोणतेही वाण त्यामध्ये करू शकता. तुम्हाला जे वाण चांगले वाटेल त्या वाणाचा तुम्ही निश्चित या ठिकाणी निवड वगैरे करू शकता. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही जर चांगले वाण जर वाटत असेल तर निश्चित त्यामध्ये कमेंट्स करून कळवा. त्या वाणांबद्दलचा प्रत्येक तुमचा अनुभव सांगा. या ठिकाणी हे जे काही आपण वाण पाहिले मागच्या वर्षी तुम्हाला त्याचं किती उत्पन्न आले हे देखील सांगा, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, की शेतकऱ्यांना देखील कळेल की कोणता वाण किती ॲव्हरेज त्यामध्ये देऊ शकतो. ही माहिती व्हायला या ठिकाणी फायदा होणार आहे. आणि तुम्हाला हरभरा पिकाचं नियोजन व्यवस्थापन जर पाहिजे नसेल तर तुमचा खाली व्हॉट्सअपला नंबर निश्चित त्यामध्ये कमेंट करा. तुम्हाला जे काही हरभरा पिकाचं शेड्यूल आहे हे त्यामध्ये व्हॉट्सअपला पाठवलं जाईल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.